लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा तारणारा व उद्धार करता त्याच्या ती पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांस शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर हा संदेश तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, शेअर करावा व या संदेशाचे नोटिफिकेशन आपल्याला कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आम्ही अति महत्त्वाच्या एका विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाचं शीर्षक आहे दुरात्म्याचे जग 3 आयामामध्ये। आमच्या सभोवती एक जग आहे व त्या जगाची आम्हाला माहिती असणं फार आवश्यक आहे। आम्ही जे काही आज पाहत आहोत, जे दृश्य आहे ते आमच्या 5 इंद्रियाद्वारे आम्ही पाहत आहोत। अदृश्य जगामध्ये 2 जग आहेत, एक प्रकाशाचं राज्य जे देवाचं राज्य आहे व एक अंधकाराचं राज्य आहे जे दुष्ट सैतानाचं आणि दुष्ट दुरात्म्यांचं आहे। दुरात्म्यांचे जग मानवी जीवनात 3 आयामामध्ये कार्य करीतात। ते कसे कार्य करीतात आम्ही पाहणार आहोत। पवित्र शास्त्रात दुरात्म्यांच्या जगाचे संपूर्ण वर्णन आढळते। अर्थात हा विषय अतिशय मोठा विषय आहे, पण आपणासमोर मी काही ठळक व मुद्देसूद गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे। आम्ही प्रत्येक जणांनी हा संदेश शेवटपर्यंत ध्यानपूर्वक पाहावा असे आपणा सर्वांना मी विनंती करीत आहे। मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय आणि याचं 9वं वचन म्हणते, मागदाली मरियेतून 7 भूते येशूने काढली होती। अर्थात मनुष्यामध्ये ही भूते वास करीतात। ही एक असू शकतात किंवा अनेक हजारोंच्या संख्येत ही असू शकतात। दुरात्मे हे आध्यात्मिक आयामामध्ये राहत असतात। आयाम म्हणजे एक डायमेन्शन, जसे देहातील मनुष्याचं एक जग हे एक आयाम आहे, तसेच आत्म्यांचे ही जग हे एक दुसरे व निराळे आयाम आहे व हे दुरात्मे मनुष्यामध्ये येऊन वास करीतात। अर्थात याला म्हणतात पछाडणे। दुरात्मे कोणाही मनुष्याला विचारत नसतात की मी तुझ्यामध्ये येऊ काय। अर्थात प्रत्येक दुरात्मे हे शरीर शोधत असतात व त्यांना मनुष्यांचे शरीर, प्राण्यांचे देखील शरीर हवे असते व असे काही ठराविक प्राणी आहेत ज्यांच्यामध्ये हे दुरात्मे शिरतात। दुष्ट आत्म्यांना नेहमी शरीर हवे असते। त्यांना शरीर मिळत नाही तिथपर्यंत ते सामर्थ्यहीन असतात। देवाने ज्या वेळेला मनुष्याला निर्माण केले होते आपल्या प्रतिरूपात, तो मनुष्य देवाच्या आज्ञांचा भंग करून पतन पावला। ज्या वेळेला मनुष्यांचे पतन झाले त्यावेळेला हव्वा जी अखिल मानवजातीची आई, तिला सर्पाने भुरळ घालून फसविले व भ्रष्ट केले व या जगात सर्प बीज पेरले गेले, ज्याविषयीचं वर्णन आम्ही उत्पत्ती 3 अध्यायाच्या 15व्या वचनात वाचतो। आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील। अर्थात या ठिकाणी 2 प्रकारची संतती आम्हाला आढळत आहे, एक स्त्रीची संतती व दुसरी सर्पाची संतती। सर्प हा या जगांतील पहिलाच एक व्यक्ती होता ज्याला सैतानाने पजेस केले होते, म्हणजे सैतानाने दुरात्म्याने मनुष्यांना पापात पाडण्यासाठी त्याला पछाडले होते। अर्थात मानवावर ज्या वेळेला मृत्यू आला पापामुळे, तेव्हा सैतानाला मनुष्य जातीमध्ये राज्य करण्यासाठी प्रवेश मिळाला। ज्या मनुष्याला देवाने 3 भागात बनविले होते, शरीर, आत्मा आणि प्राण, या 3ही भागावर मृत्यूचं साम्राज्य चालू झाले व मनुष्य देहामध्ये जी जेनेटिक सिस्टीम आहे अनुवंशिकतेची, यामध्ये दुरात्म्यांचा प्रवेश झाला। अर्थात हे सर्व कार्य मनुष्य जातीच्या नाशासाठी सैतानाने हे कार्य आरंभले व मृत्यूमुळे सैतानाला मनुष्य जातीमध्ये प्रवेश मिळाला व सैतानाचं पहिलं आयाम सुरू झालं मनुष्याच्या शरीरामध्ये। रोग, आजार, विविध व्याधी, पीडा, वेदना व अनेकविध आजारांना सुरुवात झाली या दुरात्म्यांच्या द्वारे। अर्थात आम्हाला हे सत्य समजणं फार आवश्यक आहे। कोणताही आजार बनण्या अगोदर तो आजार पहिला एका आत्म्याच्या स्वरूपामध्ये असतो। जसे आम्ही या जगात शरीरात येण्यापूर्वी
आम्ही आत्म्यामध्ये होतो, तशाच पद्धतीने एक रोग शरीरात वास करण्या अगोदर तो आत्म्यामध्ये असतो. अनेक वेळेला असं आढळते की अनेक लोक MRI करतात, सिटी स्कॅन करतात, विविध प्रकारचे अनेक डायग्नोसिस ते करत असतात, परंतु त्यांचा आजार त्यामध्ये आढळत नाही आणि विकार काही बरा होत नाही. अर्थात हे लपलेले दुरात्मे आहेत व हे मनुष्यांना पछाडून त्याचं शरीर पोखरून त्याला मृत्यूकडे घेऊन जाऊ इच्छितात. दुरात्म्याच्या जगाचे पहिलं अय्याम हे मनुष्याला शारीरिक आजार जे होतात त्यांचं अय्याम आहे. आजारासाठी आम्ही देवाला कदापि दोष देऊ शकत नाही, कारण आजार जे आहेत हे देवापासून नाही आहेत. प्रत्येक आजार आणि रोग हे दुष्ट सैतानापासून आहेत व यांची सुरुवात दुरात्म्यांद्वारे मनुष्याच्या शरीरामध्ये सुरुवात होते. सायन्स या आजाराला कॅन्सर हे नाव देतो, परंतु देवाचं वचन त्याला दुरात्मा म्हणतो. उदाहरणार्थ कॅन्सर, विविध प्रकारचा कॅन्सर हा या दुरात्म्यांद्वारे मनुष्याच्या शरीरामध्ये उद्भवतो. नंतर आम्ही पाहतो निमोनिया, नंतर मोतीबिंदू, संधिवात, बहिरेपणा, मुकेपणा, आंधळेपणा, अल्सर, यामध्ये टीबी, सूक्ष्म जीवाणूंपासून मनुष्याच्या शरीरामध्ये रोग वाढवितात. फेफरे म्हणजे फिट येणे यासारखा जो आजार आहे हे सर्व दुरात्म्यांपासून मनुष्याच्या शरीरात कार्य करीतात. आत्म्याला कोणताही आकार नसतो, तशाच प्रकारे मनुष्याच्या शरीरामधील जे सेल आहेत, पेशी आहेत, पेशींपासून टिश्यू बनतात आणि टिश्यू पासून मसल्स बनतात. या सर्व पेशी लेवलला हे दुरात्मे कार्य करीत असतात. मनुष्यांचे शरीर रोगट करीत असतात. अर्थात ते सेल्स जे आहेत, पेशी जे आहेत, ते त्या ठिकाणी विकसित होत असतात. एकाचे अनेक पटीने ते वाढत असतात, यासाठी की मनुष्याच्या शरीराला पूर्णतः पोखरून काढावे. अर्थात मनुष्याचे जीवन जे आहे पूर्णतः शोषून घ्यावे. म्हणून हे जीवाणू जे असतात हे मनुष्याच्या रक्ताभिसरणामधून कार्य करीत असतात. दुरात्मे मनुष्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करीतात व मनुष्यांचे शरीर पोखरून काढतात व त्याला रोगट करतात. ही दुरात्म्यांची इच्छा असते. हे आहे पहिलं अय्याम. लूका सुवर्तमान याचा 4 अध्याय आणि याचं वचन 36 मी वाचत आहे. तेव्हा सर्वजण विस्मयित होऊन एकमेकास म्हणू लागले, काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांस आज्ञा करीतो व ते निघून जातात. नंतर वचन 40 मी वाचत आहे. मग सूर्यास्ताच्या वेळी ज्या सर्वाची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांनी त्यांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यांस बरे केले. तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूते देखील पुष्कळ माणसांतून निघाली, परंतु त्याने त्यांस धमकाविले व बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांस ठाऊक होते. मृत्यू हा या पृथ्वीवरील साऱ्या सृष्टीवरच आलेला आहे, परंतु मनुष्यांची ज्या वेळेला दुरात्म्याबरोबर लढाई किंवा संघर्ष होतो तेव्हा हे दुरात्मे ठार मारले जात नसतात. त्यांच्यावर अजूनही मृत्यू आलेला नाही. गेल्या 6000 वर्षाच्या मानवी इतिहासामध्ये कोणत्याही दुरात्म्याला कधीही मृत्यू आलेला नाही. आम्हाला प्रश्न पडतो की काय मग देवाने या दुरात्म्यांना, सैतानाला का बरे नष्ट केले नाही? अर्थात देव देव आहे हे देवाला प्रगट करायचं आहे व तो कसा तारणारा आहे, तो रोगमुक्त करणारा आहे, तो मुक्तिदाता आहे, तोच संपूर्ण विश्वाचा राजा आहे, तो राजांचा राजा आहे व तो अद्भुत कृत्य करीतो. तो सर्व शक्तिमान, सर्वज्ञानी, सर्वव्यापी आणि सर्व साक्षी असणारा देव. त्यांनी ही योजना युगादीपूर्वीच आखून ठेवली आहे व पवित्र शास्त्रात त्याविषयीचं सत्य प्रगटीकरणाच्या पुस्तकात दिलेलं आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक हे एकमेव असं पुस्तक आहे जे सैतान व त्याचे सर्व दूत यांची सर्व कार्ये पूर्णतः उघड करते. अर्थात सैतानाचा नाश कधी होणार हे देखील या बायबलमध्ये लिहून ठेवलेले आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक 20वा अध्याय आणि याच्या 10व्या वचनात सैतानाचा नाश आम्ही पाहतो. त्यास ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. अर्थात येथे आम्ही सैतानाचा अंत पाहत आहोत. मत्ती सुवर्तमान 25 अध्यायाच्या 41व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटले? मग डावीकडच्यासी तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो,
माझ्या पुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. अर्थात या ठिकाणी आम्हाला आढळते की सैतान आणि त्याच्या दूतांसाठी, जे त्याला अनुसरणारे त्यांच्यासाठी नरक बनविलेला आहे. या सर्वांचा न्याय पांढऱ्या सिंहासनाच्या न्यायासनानंतर सैतान व दुरात्म्यांचा नाश केला जातो. सैतान आणि त्याच्या दूतांनाही अनुसरणारे जे मानव आहेत ते देखील या सार्वकालिक अग्नीमध्ये नरकात शिक्षा भोगणार आहेत. मनुष्य हा पापामध्ये सापडलेला व्यक्ती आहे व या दुरात्म्यांच्या द्वारेच मनुष्याच्या जीवनामध्ये मोह, पाश, आजार, विकार, व्याधी, मानसिक आजार व आध्यात्मिक आंधळेपणा व सर्व प्रकारची बेशुद्धी, दुर्लक्षितपणा या सर्व गोष्टी या दुरात्म्याच्या प्रभावामुळे मनुष्यांच्या जीवनामध्ये येत असतात. आमच्यामध्ये जीवन असते व या जीवनावर सत्ता करण्यात येत असते आत्म्याद्वारे. कोणीही मनुष्य या जगातील रिकामी नसतो. त्याच्यावर एक तर देवाचा आत्मा किंवा सैतानी आत्मा, दुरात्मे कार्य करीत असतात. म्हणून आम्हा सर्वांचं एकच लक्ष असलं पाहिजे की देवाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला प्राप्त व्हावा. कारण जो आत्मा आमच्यामध्ये येतो त्या प्रकारचे गुणधर्म आमच्यातून प्रगट होत असतात. त्या आत्म्याचे स्वभाव, वैशिष्ट्ये, चारित्र्य हे त्या व्यक्तींच्या द्वारे प्रगट होत असते. तो आत्मा स्वभावाला प्रकट करीतो. म्हणून फळ पहा म्हणजे तो कोणता आत्मा आहे हे आम्हाला ओळखता येईल. कैक दुरात्मे शरीरामध्ये एक आकार घेत असतात, तर कैक दुरात्मे हे मनुष्याच्या जीवापर्यंत पोहोचतात, मनुष्याच्या जीवाला पीडा देण्याचे कार्य करीतात. इफिस्करास पत्र 2 अध्याय 2 वचन म्हणते, हा सैतानी दुरात्मा आज्ञाभंजक लोकांमध्ये कार्य करीत असतो. तो शोधत फिरत असतो की कोणाला फाडावे व कोणाला गिळावे. दुरात्मा जो असतो तो मनुष्यांच्या विचारावर, भावनेवर व त्याच्या पसंतीवरही आपला प्रभाव टाकत असतो. हे दुरात्म्याचं दुसरं आयाम आहे. मनुष्य पूर्णतः आपलं मानसिक संतुलन हरवून बसतो. दुरात्म्याने पछाडल्याचं हे दुसरं आयाम आहे, जेथे मनुष्य हा डिप्रेशन मध्ये निघून जातो, जेथे त्याच्या जीवनात निराशा आलेली असते, त्याला झोप येत नसते. शमूएलाचं पहिलं पुस्तक 16वा अध्याय यामध्ये शौल राजाला आम्ही पाहतो, जो एक मानसिक रुग्ण बनला होता. कारण दुरात्म्याची छाया त्याच्यावर झाली होती व तो अशुद्ध आत्मा त्याला त्रास देत होता, टॉर्मेंट करत होता. हे दुरात्मे जेव्हा मनुष्याला पछाडतात तेव्हा त्यांची स्वतंत्रता पूर्णतः हिरावून घेतात व त्यांना गुलाम करतात. अर्थात मन जे आहे हे आत्म्याचं गर्भाशय आहे. विचारांची सुरुवात मनुष्यांच्या मनांतून होत असते व त्याचेच परिणाम मनुष्याच्या संपूर्ण जीवनावर, अस्तित्वावर होत असते. अर्थात सैतान, दुरात्मा त्या मनुष्यावर सतत त्याच्या मनावर बॉम्बार्डिंग करीत असतो, अनेक विचारांच्या द्वारे, भावनेंच्या द्वारे. ज्या वेळेला मनुष्याचं मन बिघडू लागते तेव्हा त्याचा विचार केंद्रित करणे ही कुवत थांबते. त्या व्यक्तीच्या जीवनातील शांती व आनंद हिरावला जातो. दुष्ट आत्मा त्या मनुष्याला बंधनात, आपल्या विळख्यात घेऊन त्याच्यावर जुलूम करू लागतो. तेव्हा मनुष्याचे स्वतःवरचे नियंत्रण निघून जाते. त्याच्या व्यक्तित्वामध्ये अव्यवस्थितपणा येते, ज्याला म्हणतात मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. अर्थात मनुष्य विचित्र प्रकारे मूर्खपणाप्रमाणे वागू लागतो. हिंसक प्रवृत्ती त्याच्यामध्ये येते. कैक वेळेला तर मनुष्य दडपणाखालीच आहे, खिन्न आहे, निराश आहे, आशारहित आहे, अशाच भावना त्याला सतत येत राहतात. भीतीयुक्त वातावरण त्याच्या जीवनात सभोवती निर्माण झालेलं असते व तो एक मनोरुग्ण होतो. सैतानी प्रभाव मनुष्याच्या भावनिक व मानसिक पातळीवर कार्य करीत असतो. म्हणजे मनुष्याच्या इच्छेवरही तो वरचढ होऊन त्याच्या अस्तित्वातील मानसिक भागावर तो नियंत्रण करू लागतो. जसे आम्ही मार्क शुभवर्तमान याच्या 5व्या अध्यायात 1 ते 20 वचनात आम्हाला एक व्यक्ती आढळतो, ज्या व्यक्तीला 2000 भूतांनी म्हणजे सैन्य यांनी पछाडले होते. त्याला त्या आत्म्याने आपल्या स्वतःच्या घरांतून बाहेर
थडग्यात नेले होते व तो स्वतःला दगडांनी ठेचीत होता, अर्थात स्वतःच्या नाशासाठी कृती करीत होता. तो भानावरून गेला होता. त्याने आपली वस्त्रे काढून तो नग्न राहत होता. पण ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याला भेटला व त्याने त्याला मुक्ती दिली त्या दुरात्म्यापासून, तेव्हा तो शुद्धीवर आला व त्याने आपले कपडे घालून येशू पुढे तो नमन करीत आहे. अर्थात हे त्याच्या मनाचे नवीकरण होते. तो मुक्त होतो त्या दुरात्म्यांच्या शक्तीपासून, पछाडण्यापासून. हे दुरात्मे जे आहेत, लैंगिक असभ्यता निर्माण करणारे आत्मे आहेत. मनुष्याच्या जीवनात त्यांना आकर्षण देऊन भुलविण्याचं कार्य आहे. लैंगिक आकर्षणाचा फार मोठा उपयोग हे दुरात्मे करीत असतात व विषयासक्ती निर्माण करण्याचे कार्य करीतात. हा दुरात्मा मनुष्यांना व्यभिचारामध्ये विटाळून टाकण्याचं कार्य करीत असतो. आज या दुरात्म्याच्या प्रभावामुळे अनेक तरुण तरुणी, प्रौढ, वेगवेगळ्या वयोगटांतील व्यक्ती व्यसनाधीन झालेले आहेत. अनेक प्रकारची व्यसनं या आधुनिक जगात आम्हाला आढळत आहेत व या सर्व व्यसनाधीन करणाऱ्या वस्तूंपासून फार मोठा रेव्हेन्यू, पैसा या जगात कमविला जात आहे. मुलांपुढे आज डेमोनिक गेम्स आणलेले आहेत. पोर्नोग्राफी आलेली आहे. नग्न दृश्ये, विभत्स दृश्ये, कामुकपणा उत्तेजित करणारी दृश्ये, हे सर्व दुरात्म्यांकडून पछाडलेल्या गोष्टी आहेत. तिसरं अयम आहे हे आध्यात्मिक अयम आहे. या आध्यात्मिक अयमामध्येही दुरात्मा कार्य करीत असतो व आध्यात्मिक अयमात मनुष्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून आंधळे करीत असतो, यासाठी की मनुष्याला सत्यापासून वंचित करावे. देवाशी त्याचा संबंध कधी जोडला जाऊ नये म्हणून देवापासून त्याला तोडावे व मनुष्याचे जीवन आंधळे करावे, मूर्खपणाकडे त्याला वळवावे. म्हणूनच आजच्या जगात जी मूर्ती पूजा म्हणजे एक प्रकारची भक्ती केली जात आहे, ही वास्तविक जिवंत देवाला केली जात नाही, परंतु ही मूर्ती पूजा, संपूर्ण भक्ती ही दुरात्म्यांना जात असते. म्हणूनच देव मूर्ती पूजेला पाप ठरवितो व आम्हा मनुष्यानं ही गोष्ट समजणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून संपूर्ण मानवजात जी मूर्ती पूजेमध्ये आढळते त्यांच्यावर दुरात्म्याची शक्ती कार्य करताना आम्हाला आढळते. तिमोथेला पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि यामध्ये पवित्र शास्त्र असे म्हणत आहे, आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. बघा, विश्वास नाकारणे हे तिसऱ्या अयमांतील दुरात्म्याचं कार्य दिसत आहे. ज्या माणसांची सत्सद्विक बुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणाऱ्या माणसाच्या ढोंगाने ते फुसलविणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. फुसलविणारे आत्मे व भूतांचे शिक्षण. हे भूतांचं शिक्षण काय आहे आम्हाला समजणं गरजेचं आहे. पहिला व्यक्ती आम्ही एदेन बागेमध्ये पाहतो, जो सर्प होता, जो भूतग्रस्त झाला होता व आम्हाला असं आढळते की त्याने भूताचं शिक्षण एदेनेमध्ये हव्वेला दिले. ते शिक्षण काय होते? देवाच्या वचनात केलेली मिलावट. भूतांनी हेच कार्य आजपर्यंत केलेलं आहे. मनुष्यांना भगविण्यासाठी देवाने जे दिलं आहे जीवन मिळण्यासाठी, त्यात त्याने भेसळ केली. आणि आजच्या जगात आम्ही पाहत आहोत संप्रदाय व संप्रदायाला अनुसरणारे लोक हे त्याच भेसळयुक्त शिक्षणाचा स्वीकार करीतात. दुरात्म्याच्या प्रभावाखाली हे जग व पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आज जगत आहेत. त्या दुरात्म्यांना सैतानाद्वारे ठिकठिकाणी नेमण्यात आले आहे, यासाठी की लोकांना देवाविषयी संशय निर्माण करावा, देवाचे प्रेम व सामर्थ्य याविषयी अविश्वास निर्माण व्हावा, सत्याच्या शुभवर्तमानाविषयी प्रश्न निर्माण व्हावा, देवाच्या वचनांचा गैरअनुवाद करून ते बिघडविले जावे व त्या सर्वांतून लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करावा देवाच्या अस्तित्वाविषयी, की खरंच देव वगैरे काही आहे काय. यात कोणतेही आश्चर्य नाही की ख्रिस्ती लोकांचा आवाज ही बंद पडावा व त्यांना दडपणाखाली आणावे, जेणेकरून शुभवर्तमानाचे कार्य थांबविले जावे, त्याचा प्रसार थांबविण्यात यावा, इथपर्यंत की लोक त्यामुळे हसावीत. हीच तर सैतानाची युक्ती आहे, ज्याद्वारे तो लोकांना सत्यापासून आंधळे व लबाडीत आपल्या गुलामीत ठेवू शकेल. व जेव्हा विश्वासी व्यक्ती सत्यासाठी उभे राहतात तेव्हा त्यांच्यावर जगाकडून प्रामुख्याने भयंकर हल्ले होतात. यासाठी हे होतात
की देवाच्या वचनात भेसळ करता यावी व लोकांना असभ्य जीवनशैली त्यांच्या मर्जीप्रमाणे जगता यावी. येशूने म्हटले, जो अंधारात राहतो तो प्रकाशाला घाबरतो, कारण त्याची कृत्ये उघड होतील व तो नक्की कोण आहे हे प्रकट होईल. बाहेरच्या जगाकडून फारच दडपण तो आणत असतो, यासाठी की देवाचे काम बिघडविले जावे. मग आम्हाला खोटे भविष्यवाणी करताना त्यांचे स्तोम माजलेले आजच्या जगात आढळत आहे. लबाड बोलणारे आत्मे व शुभवर्तमानाचा विपरीत उपयोग करणारे, लोकांना भुलविणारे खोटे सेवक आम्हाला आज आढळत आहेत, ज्याद्वारे ख्रिस्ताच्या मार्गाची या जगात निंदा केली जावी. ही सैतानाची षडयंत्रे ही बहुतेक करून यशस्वी होतातच, कारण पुष्कळ विश्वासी जण हे दैहिक राहणे पसंत करीतात व त्यांचे मन व विचार फक्त जगिक गोष्टींकडेच लागलेले असते. जेव्हा असे लोक आळशी होतात व त्यांचे जीवन कोमट बनते व त्यामुळे त्यांना लबाडी, फसवणूक व या सर्व गोष्टींची पारख करणे फारच अवघड बनून जाते व शत्रू सैतानाच्या मोहपाशात ते सहज फसतात. तेच काय तर ज्या लोकांनी येशूला आपला तारणारा मानला आहे तेही काही काळानंतर अनंत नाशापर्यंत पोहोचतात. या खोट्या शिक्षकांच्या द्वारे प्रेषितांची कृत्ये 8 अध्याय 18 ते 22 वचन मी वाचत आहे. मग प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून सिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले, ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्या बरोबर नाश हो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळविण्याचा तू विचार केलास. या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. तू या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल, कारण तू अतिशय कटुतेत व नीतीच्या बंधनात आहे असे मला दिसते. बघा या ठिकाणी कशा प्रकारे या सिमोनाने या ठिकाणी अशा प्रकारे दान विकत घेण्यासाठी पैसे देऊ केलेले आहेत की ज्या कोणावर मी हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळेल. आजच्या जगातही अशाच प्रकारचा देवाच्या दानांचा दुरुपयोग करून पैशाचा व्यवहार केला जाताना आम्हाला आढळत आहे व हे सर्व दुरात्म्यांचे काम आहे आध्यात्मिक अयमात. सैतानाचा हा प्रमुख उद्देश आहे की देवाचे वचन भ्रष्ट करावे, दूषित करावे. म्हणूनच गव्हात निंदन पेरण्याचे कार्य त्याने केलेले आहे. देवाच्या वचनात मिलावट करण्याद्वारे शुद्ध शिक्षण भ्रष्ट केले जाते व त्याद्वारे संपूर्ण चर्च पापात सरसावते. आधुनिक काळात सैतानाने धूर्तपणाने शिक्षकांना अनुमती दिली आहे की त्यांनी ऐकणाऱ्या श्रोत्यांपुढे देवाच्या वचनांचे प्राधान्य कमी करून टाकले आहे. उदाहरणार्थ त्यांचा विश्वास, दैवी आरोग्य, पापांतून मुक्ती ह्यापासून त्यांचे मन सायन्सकडे वळविलेले आहे, जे आवश्यक नाहीये. व ते मनुष्य चातुर्य, स्वतःवर प्रेम, स्वतःचीच पूजा, स्वतःचा आत्मविश्वास व इतर भावनिक गोष्टी यामुळे अनेक सेवक लोकही लोकांच्या विषय वासनेप्रमाणे त्यांना उत्तेजन देत आहेत. त्यांना देवाच्या सत्य वचनात केंद्रित करण्याऐवजी असे वागत आहेत. त्यामुळे आजच्या या काळात मंडळ्या व सेवकांची ही स्थिती फारच कोमटपणात वाढत चाललेली आम्हाला आढळत आहे. म्हणून ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी पश्चातापाचा खरा संदेश व लोकांना वेदीकडे आणताना आम्हाला फार थोडे सेवक असे आढळत आहेत, जे लोकांना पश्चातापाद्वारे ख्रिस्ताच्या वेदीकडे घेऊन येत आहेत. मंडळ्या तर आज सोशल क्लब प्रमाणे प्रेक्षक गृह बनले आहेत, कारण पवित्र आत्म्याचे नेतृत्वाऐवजी मानवी संप्रदाय, मानवी तत्वे, मानवी प्रणाली व मनुष्यांची हुशारी या सर्व विचारांना पुढे करून पवित्र आत्मा जो मंडळीचा प्रमुख त्याला मंडळी बाहेर केले आहे. पवित्र शास्त्रांतील जी वचने, जी प्रकाश आहेत, जी आम्हाला शिकवितात की कसे जगावे व कसे येशूसाठी या जगात उभे राहावे, त्याकडे फारच दुर्लक्षितपणा वाढत असताना आम्हाला आढळत आहे. म्हणून हे दुरात्मे, दुष्ट आत्मे अशा विश्वासणाऱ्यांना दुर्लक्षितपणाकडे नेतात व त्यांचा पूर्ण फायदा उठवितात. मनुष्य भ्रांतीत कधी जातो? जेव्हा देवाच्या सत्यावर तो प्रेम करीत नाही, देवाने दिलेलं सत्य याचा तो इन्कार करीतो, तेव्हा देव त्याला भ्रांतीच्या स्वाधीन करीतो. व एकदा मनुष्य भ्रांतीच्या स्वाधीन गेला, त्याला एक आध्यात्मिक आंधळेपणा, बहिरेपणा निर्माण होतो. तो वचन ऐकतो, परंतु तो डोळ्यांनी पाहतो तरी दिसत नाही, कानाने ऐकतो तरी त्याला कळत नाही. यासाठी की त्याने वळू नये, त्याला पश्चाताप होऊ नये व त्याला पापांची क्षमा मिळू नये.
मनुष्याला देवाच्या वचनाचा गैर अनुवाद करण्यास लावतो व मनुष्य सत्यापासून बहकतो व खोट्याला सत्य समजतो व त्यालाच अनुसरतो. हे दुरात्म्यामुळे मनुष्याच्या जीवनात घडते. वचन म्हणते, यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत, त्यांतले प्रतिष्ठित उपाशी मरत आहेत आणि लोकसमुदाय तृषाक्रांत झाला आहे. ही आजची परिस्थिती आहे. जेव्हा शत्रू सैतान व दुरात्मे पाहतात की लोक दुर्लक्षित आहेत, तेव्हा शुभवर्तमान दूषित करण्यासाठी सत्य हे खोटे आहे असे समजून ते विकण्याचा, शुभवर्तमान दूषित करण्याचा सैतान व दुरात्मा आजपर्यंत प्रयत्न करीत आलेले आहेत. हे सर्व यासाठीच घडून येते कारण लोक वचनांचे अभ्यासक नसतात व त्यांचे देवाबरोबर व्यक्तिगत नातेसंबंधच नसते. जो त्यांचा खरा शिक्षक व गुरु आहे त्या पवित्र आत्म्याला त्यांनी टाकून दिलेला आहे. म्हणून रोमकरासपत्र 1:28 वचन म्हणते, आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. अर्थात हे लोक भ्रांतीच्या स्वाधीन होतात. भ्रांतीच्या स्वाधीन तेच होतात जे सत्यावर प्रेम करीत नाही. आम्हा ख्रिस्ती व्यक्तींना याची जाणीव होणे फारच गरजेचे आहे की दुरात्म्यांचा प्रभाव एकदम सत्य आहे. सैतानाचा व दुरात्म्यांचा मूळ उद्देश हाच आहे की लोक कायम सत्य वचनांपासून वंचित राहायला हवेत. कारण सत्य जर त्यांना समजेल तर ते बंधमुक्त होतील. सत्य त्यांना दिसते, त्यांच्या समोर ते आहे, तरीही ते त्याचा स्वीकार करण्यास तयार होत नाही. कारण त्यांना पापात जीवन जगणे पसंत पडते. त्यांना हे कळते की पाप त्यांना हळुवारपणे ठार मारत आहे व त्यांचे बहुमूल्य नातेसंबंध देवाबरोबर तोडत आहे. अर्थात सैतान या ठिकाणी विश्वासाचा पूर्ण नाश करण्यासाठी येतो व असे व्यक्ती जे विश्वासांतून गडगडतात, पडतात, विश्वास नाकारतात, ते सैतानाच्या हातांतील उपकरण व हत्यार बनतात. व तेच लोक देवाच्या मंडळी विरुद्ध संघर्ष पुकारतात. तटफुटी, वादविवाद, मतभेद, संघर्ष यांतूनच निर्माण होतो. दुरात्म्यांच्या प्रभावामुळे सत्य वचनांचा प्रकाश त्या व्यक्तींच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही. कारण त्यांचे लक्ष विचलित झालेले असते व ते आपले इतर कामात एवढे गुंतलेले असतात की ते वचनांचे अभ्यास करण्याची जबाबदारीकडे पूर्णतः दुर्लक्ष करीतात. लुका शुभवर्तमान 8:12 वचन म्हणते, वाटेवर असलेले ते हे आहेत ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यास तारण प्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. विश्वास ठेवू नये व ते तारण पाहू नयेत म्हणून सैतान त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचून ज्या वचनाद्वारे तारण व्हावे व विश्वास त्यांनी ठेवावा ते वचनच काढून टाकतो. अर्थात सैतान त्यांच्या जीवनात कार्य करीतो. हे दुरात्मे देवाच्या मंडळीचा विकास घडवू देत नाही. हे दुरात्मे अशा प्रकारे मंडळीसाठी दरवाजे व संधी बंद करून टाकतात, यासाठी की शुभवर्तमानाचा प्रसार सर्वत्र होऊ नये व देवाची इच्छा मनुष्यांच्या जीवनात पूर्ण होऊ नये. आध्यात्मिक अयमामध्ये हे धार्मिक दुरात्मे अतिशय घातक असतात. मनुष्यांना पश्चाताप न होऊ देण्यासाठी कठीणपणा त्यांच्या हृदयात निर्माण करतात. अक्षम्य पापांकडे त्यांना वळविण्याचं कार्य हे दुरात्मेच करीतात. सैतान आणि कोणताही दुरात्मा हा मरत नसतो. हे दुरात्मे मनुष्यांच्या जीवनात पिढ्यानपिढ्या या तिन्ही विविध प्रकारच्या अयमांमधून त्यांना त्रास देत आले आहेत, यासाठी की मनुष्यांना आपले गुलाम करावे व त्यांचा जीव नाशापर्यंत म्हणजे नरकात न्यावा. आज या संपूर्ण पृथ्वी तलावर मानव जातीला, त्यांच्या मनाला सैतानाने आंधळे करून टाकलेले आहे. 2 कोरिंथ 4:3 आणि 4 वचन म्हणते, परंतु आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादलेली आहे. आच्छादलेली याचा अर्थ काय? सुवार्तेमध्ये सत्य आहे व ते सत्य त्या व्यक्तीला समजतच नाही. सत्यापासून त्या व्यक्तीचे मन आच्छादित करण्यात आलेलं आहे. अर्थात हे आच्छादन कोण करतो? दुष्ट सैतान. 4 वचन म्हणते, त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. आज संपूर्ण जग या युगाच्या दैवताला भजत आहे. हे जग जी मूर्तीपूजा करत आहे, हे जग ज्याला भजत आहे तो जिवंत देव नाही आहे. म्हणून मनुष्यांनी केलेली पूजा अर्चा ही सर्व या सैतानाकडे,
या युगाच्या दैवताकडे चाललेली आहे, हे प्रथम आम्ही समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. याला कारण काय? मनुष्यांची मने त्या दैवताने आंधळी करून टाकलेली आहे. आंधळ झाल्यावर मनुष्याला काही दिसू शकते काय? तसंच मन आंधळ झालं आहे व ही परिस्थिती आजच्या संपूर्ण जगाची आहे. व हे सत्य आम्हाला समजावे म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला हे सांगत आहे. कारण देवाचं तेज ख्रिस्त येशू आहे आणि त्याच्यामध्येच प्रगटीकरण आहे देवाचं. देव आम्हाला ख्रिस्त येशू मध्येच सापडेल. हेच तर संपूर्ण जगाने ओळखणं फार आवश्यक आहे. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय याच्या 11व्या वचनापासून मी वाचत आहे. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त मांसांबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखांतील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशांतल्या दुरात्म्या बरोबर आहे. अर्थात या ठिकाणी आम्हाला 4 गोष्टी दाखविलेल्या आहेत ज्या विरुद्ध आमचे झगडणे आहे, आमची लढाई आहे. व हे 4ही गोष्टी सैतानाचं राज्य दर्शविते, म्हणजे सत्ता, अधिकारी व सध्याच्या काळोखांतील जगाचे अधिपती व आकाशांतील दुरात्मे याबरोबर आमची लढाई आहे. देव जो आत्मा तो या जगात मानव रूपात आला व त्यालाच ओळखण्यात आले ख्रिस्त येशू. तो पृथ्वीवर यासाठीच आला होता की सैतानाची कृत्ये नष्ट करावी. म्हणून त्याला आपलं पवित्र रक्त क्रूसावर बलिदान म्हणून द्यायचं होतं. तो मरण पावण्यासाठीच या जगात जन्माला आला, यासाठी की सैतान व अखिल दुरात्म्यांच्या जगावर त्याने विजय मिळवावा. म्हणूनच 3ऱ्या दिवशी मरणांतून जिवंत होऊन येशूने मृत्यू, सैतान, पाप व कबर यावर विजय मिळविला. आजही तो जिवंत आहे व सर्व दृश्य अदृश्य सिंहासने, अधिकार, सत्ता, सामर्थ्य ही त्याच्या अधीन आहेत. या विश्वावर तोच एकमेव राजा आहे. म्हणूनच येशू ख्रिस्ताने दुष्ट दुरात्म्यांना ओळखले व त्या दुरात्म्याला बळी पडलेल्या त्या व्यक्तींतून त्या दुरात्म्यांना हाकलून लावले व त्या व्यक्तींना मुक्ती दिली. हा तोच अधिकार जो ख्रिस्ताकडे होता तो त्याने आम्हा ख्रिस्त शिष्यांनाही तोच अधिकार दिला आहे. लूका वर्तमान याचा 9वा अध्याय 1 आणि 2 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. मग त्याने 12 प्रेषितांचे एकत्र बोलावून त्या सर्व भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला. आणि त्याने त्यांस देवाच्या राज्याची घोषणा करावयास व रोग्यांस बरे करावयास पाठविले. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की अनेक लोक भूतांनी पछाडलेले होते. दुरात्म्याने पछाडलेले असल्या कारणाने त्यांच्या जीवनात अनेक रोगराई होत्या व त्यांतून मुक्त करण्यासाठीच प्रभूने आपल्या प्रेषितांना पाठविले व दुरात्म्यांवर अधिकार दिला की त्यांनी दुरात्मे, भूते घालवून टाकावी. अर्थात एकाचकडे सामर्थ्य आहे. आम्ही पाहतो की भूतांना काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव हेच सामर्थ्यवान आणि एकमेव शस्त्र आहे. मनुष्यांवर हात ठेवून ज्या वेळेला प्रभूचा सेवक त्यांच्यासाठी प्रार्थना करीत असतो त्यावेळेला दुरात्मे, पिशाचे, दुष्ट आत्मे, भूते त्या मनुष्यांतून निघून जातात व मनुष्य त्या रोगांतून, त्या आजारांतून मुक्त होतात. येशूने हेच कार्य केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची सेवकाई ही लूक 4 अध्यायाच्या 18 वचनात आम्हाला आढळते. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. कोणत्याही व्यक्तीला मुक्ती मिळण्यासाठी ख्रिस्त येशूने पाठविलेले शुभवर्तमान हे त्याने प्रथम ऐकायला हवे, ते स्वीकारायला हवे, त्यावर विश्वास करायला हवा. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका. बघा, दुरात्मे मनुष्याला धरून नेत असतात व त्यांची सुटका व्हावी यासाठीच येशू ख्रिस्ताच्या सेवकाईचा आरंभ झाला होता. आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्या सोडवून पाठवावे. आम्हाला एकच मुक्त करू शकतो आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त, जो या विश्वातील खरा एकमेव देव आहे व त्याच्याच नावाला दुरात्म्यांचं जग घाबरते, थरथरा कापते. म्हणून तुम्हाला आणि आम्हाला कोणत्या बाबा बंगालीकडे, कोणत्या भक्ताकडे आम्हाला जाण्याची गरज नाही. आम्हाला आमचे हृदय व आमचे गुडघे देवापुढे, प्रभू येशू ख्रिस्तापुढे टेकून
त्याला शरण येणं गरजेचं आहे, कारण तो या विश्वाचा राजा आहे. अर्थात देवाने मनुष्यांना हा उपाय दिलेला आहे की मनुष्य दुरात्म्यांपासून पूर्ण मुक्त होऊ शकतो. वैभवशाली व सामर्थ्यशाली ख्रिस्त येशूचं प्रभुत्व अखिल विश्वांतील प्रत्येक आत्म्यावर आहे, कारण देवाचं वचन म्हणते की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. म्हणून ख्रिस्त येशू हाच संपूर्ण मानवजातीचा मुक्तिदाता आहे हे आम्ही ओळखायला हवे. तोच आम्हाला या 3 आयामात असणाऱ्या दुरात्म्याच्या शक्तीपासून पूर्णतः मुक्त करू शकतो. आम्हाला केवळ त्याला शरण येणं आहे, त्याच्या वचनावर विश्वास करून त्याचा स्वीकार करणे आहे. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी शेवटपर्यंत व ध्यानपूर्वक पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा प्रत्यक्ष आमच्याशी संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.